लावा पड़ते थे। Yes, continue. Yes. 26 number question. When human beings are categorized based on nationality as Indian, Japanese, British, the scale of जेव्हा मानवाचे राष्ट्रीयत्व जापनीज ब्रिटिश प्रमाणात राष्ट्रीयत्व आधारित वर्गीकरण केले जाते तेव्हा त्याला काय म्हटलं जातं अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. आपला ऑप्शन ए आहे नॉमिनल नामांकन, बी ऑप्शन आहे ऑर्डिनल क्रमांकन, सी आहे इंटरनल अंतर, डी आहे रेशो गुणोत्तर. ओके, सो आता नॉमिनल हे आपलं उत्तर आहे कारण त्याला नामांकन म्हटलं जातं. जसं आता नामांकन मध्ये काय केलं जातं तर डाटा दॅट कॅन बी लेबल्ड किंवा क्लासिफाईड केलं जातं इंटू म्युच्युअल एक्सक्लुझिव्ह कॅटेगरीज विद इन द व्हेरिएबल, म्हणून त्याला फॉर्म म्हटलं जातं. नॉमिनल मध्ये सर्व काही नॉमिनल किंवा नाउन फॉर्म आलेले असतात, त्यामुळे आपलं उत्तर जे आहे तर नॉमिनल नामांकन ए आहे. आणि ऑर्डिनल मध्ये आपल्याला माहिती आहे की ज्याच्यामध्ये ऑर्डर असतात, सरळ सरळ क्रमांक फॉर्म असतो. त्यानंतर इंटरनल जे आहे किंवा ज्याला आपण जी मेजरमेंट आहे इंटरवल स्केल म्हणतो आपण, त्याच्यामध्ये इंटरमिडिएट बिटवीन जी येणारी स्केल आहे ती मेजर केल्या जाते. आणि रेशो किंवा गुणोत्तर जे आहे तर गुणोत्तर आपल्याला माहितीच आहे की रेशो इंडिकेट्स करतो, काय इंडिकेट करतो तर हाऊ मेनी टाइम्स वन मेंबर कंटेन अनदर. मग आपल्याला माहिती आहे 4:3 8:9 हा जो आहे तो हा रेशो मानला जातो किंवा त्याला गुणोत्तर म्हटलं जातं. पण आपला प्रश्न काय होता की जेव्हा मानवाचे राष्ट्रीयत्व जे इंडियन आहे, जापनीज आहे का ब्रिटिश आहे हे जिथं मोजल्या जातं त्याला आपण नॉमिनल फॉर्म म्हणतो आणि नामांकन म्हणतो. म्हणून 26 नंबरचा ऑप्शन जे आहे किंवा उत्तर जे आहे ते ए आहे नॉमिनल नामांकन. नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. 27 नंबर. When the data is not analyzed into measurable components, this is dash dash data. जेव्हा मोजण्यायोग्य घटकांमध्ये डेटाचे विश्लेषण केले जात नाही तेव्हा हा डेटा असा डॅश डॅश डेटा असतो. तर आपलं ऑप्शन्स आहेत ए पॅरामेट्रिक परिमितीय, बी आहे क्वालिटेटिव्ह गुणात्मक, सी आहे क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक आणि डी आहे नॉमिनल नामांकन. आता आपले पहिला ऑप्शन काय आहे पॅरामेट्रिक, ज्याच्यामध्ये ऑलरेडीच आपण सगळ्या टेस्ट केल्या जातात किंवा मेजरमेंट करणं, इव्हॅल्युएट करणं, अनालिसिस करणं, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये येतात किंवा परिमितीय चाचण्या म्हणतात आपण त्याला. त्याच्यामध्ये सगळ्या कॅल्क्युलेट केला जातो डाटा. त्यानंतर आपलं बी जे आपलं ऑप्शन हे बी जो आहे ते आपलं उत्तर आहे गुणात्मक. आता हे बाकीचे ऑप्शन जे आहे क्वांटिटेटिव्ह झालं किंवा नॉमिनल झालं, याच्यामध्ये ऍज पर डाटा कलेक्ट केला जातो, त्याला ऑर्डर फॉर्म मध्ये मेजर केला जातो किंवा आपण जनरली म्हणू शकतो या सगळ्यांमध्ये संख्या फॉर्म किंवा कॅटेगरी असते. पण गुणात्मक मध्ये काय आहे तर गुणाला महत्व आहे, जसं आपण क्वालिटी म्हणतो त्या क्वालिटीला महत्व आहे. त्यामुळे ह्या बाकी डेटा हे सगळे जे आहे तर 3 ऑप्शन डेटा रिप्रेझेंट करतात. तर हा क्वालिटी असणारा काय आहे तर क्वालिटी सांगतो, म्हणून त्याला क्वालिटेटिव्ह गुणात्मक फॉर्म म्हटले. नाही तर आपल्याला विश्लेषण केले जात नाही अशा स्वरूपाचा प्रश्न होता, त्यामुळे निगेटिव्ह फॉर्म होता. नकारात्मक कोणतं उत्तर आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. त्यामुळे 27 नंबरचं बी हे आपलं उत्तर आहे क्वालिटेटिव्ह गुणात्मक. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे 28 नंबर. Which of the following circumstances necessitates the use of quasi experimental design? पुढील पैकी कोणत्या परिस्थितीत प्रयोगात्मक डिझाईन वापरणं आवश्यक आहे? ऑप्शन आहेत आपले प्री टेस्ट टू बी ऍडमिनिस्ट्रेटेड, पूर्व चाचणी प्रशासित करणे. बी आहे व्हेन मोर दॅन वन इंडिपेंडेंट व्हेरिएबल हॅज टू बी, जेव्हा एकापेक्षा जास्त स्वतंत्र चल असणे आवश्यक असते, ओळख करून दिली जाते त्यावेळेला. सी आहे रिसर्चर कॅन नॉट असाइन सब्जेक्ट रॅन्डमली, संशोधक सहजगीत्या विषय सोपवू शकत नाही. आणि डी आहे व्हेन रिसर्चर असाइन सब्जेक्ट रॅन्डमली, जेव्हा संशोधक यादृच्छिकपणे विषय नियुक्त करतो. आता परिस्थिती कशी आहे, प्रयोगात्मक डिझाईन वापर करणे किंवा वापरणे आवश्यक आहे. मग कुठे आवश्यक आहे तर ज्या वेळेला संशोधक सहजगीत्या विषय सोपवू शकत नाही किंवा ज्याला आपण म्हणतो की रिसर्च कॅन नॉट बी असाइन सब्जेक्ट रॅन्डमली, जेव्हा रॅन्डमली असाइन करू शकत नाही, वापरू शकत नाहीये, मग त्याला प्रयोगात्मक डिझाईन म्हणतो. मग ती कशामध्ये आहे तर मांडू शकले नाही म्हणून अर्ध काम राहिले. पण बाकीचे जे आपले ऑप्शन्स आहेत ते रिप्रेझेंट करतायत. पूर्व चाचणी प्रशासित केली म्हणजे ऑलरेडी असाइन केली आहे. त्यानंतर एकापेक्षा दुसरं स्वतंत्र चल आवश्यक असतं ते ओळखता येतं, म्हणजे एक बेस गोष्ट आहे कंप्लीट केली आहे. आणि जेव्हा संशोधक तर हा डी ऑप्शन तर सरळ सरळ सांगितले की
यादृच्छिकपणे नियुक्त करतोय, मग तो परफेक्ट फॉर्म झालेला आहे. त्यामुळे सी हे आपलं इथं उत्तर आहे. 28 नंबरचं सी. त्यानंतर आपला पुढचा क्वेश्चन आहे, नरेटिव्ह रिसर्च इज अ टाइप ऑफ डॅश डॅश डिझाइन. कथा संशोधन हा एक प्रकारचा डिझाइन आहे. तर आपले ऑप्शन आहे क्वालिटेटिव्ह गुणात्मक, बी क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक, सी हिस्टॉरिकल ऐतिहासिक आणि डी डिस्क्रिप्टिव्ह वर्णनात्मक. आता हे जे फॉर्म आहेत बाकीचे, आता संख्यात्मक म्हटलं की आपल्याला माहिती आहे फाइंड आउट करणं. ऐतिहासिक मध्ये मात्र सगळ्या गोष्टी तिथे जाऊन फाइंड आउट करणं म्हणजे एखादा भूतकाळातल्या गोष्टीवर परतफेर अभ्यास करणं आहे. आणि वर्णनात्मक मध्ये एखादी गोष्ट ऑलरेडी आहे तिचं डिस्क्रिप्टिव्ह किंवा वर्णन करणं, त्याला वर्णनात्मक भाग म्हणतो. पण कथा हा एक असा भाग आहे ज्याला आपण नरेटिव्ह फॉर्म म्हणतो. नरेटिव्ह फॉर्म म्हणजे त्याच्या क्वालिटीज काय आहे, ज्याला आपण गुण जे म्हणतो ती फाइंड आउट करणं, मग ती कशात केले जातं तर त्याला कथा संशोधन म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये आपण नरेटिव्ह रिसर्च म्हणतो. मग या नरेटिव्ह रिसर्च मध्ये काय काय येतं? आता नरेटिव्ह रिसर्च काय आहे? कॅन बी डिफाईन. काय आहे? कलेक्टिव्ह किंवा अनालायझिंग करायचं कोणाचं, जे अकाउंट्स पीपल टेल टू डिस्क्राईब एक्सपेरिमेंटल और अदर जे काही इंटरप्रिटेशन आहे ते एक्सप्लेन करतात. मग आता याच्यामध्ये काय काय येतं नरेटिव्ह रिसर्च मध्ये? जसं स्टोरीज आहेत, कोणीतरी त्याच्या बनवलेल्या किंवा घडलेल्या घटनावर ज्या आधारित सांगतं त्या स्टोरीज आहेत. इंटरव्ह्यूज आहेत. इंटरव्ह्यू मध्ये पण काय केलं जातं, प्रश्न स्वरूपामध्ये एखाद्याला इतिहास किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात आणि त्याच्या स्वरूपातून आपल्याला माहिती मिळते. त्यानंतर लाईफ हिस्ट्रीज आहे, जर्नल्स आहे, फोटोग्राफी आहे, अदर जे काही सगळे मटेरियल जे आहेत, जे क्वालिटिव्ह फॉर्म मध्ये ओळखल्या जातात, मग ते नरेटिव्ह फॉर्म मध्ये येतात. म्हणून आपलं उत्तर जे आहे, नरेटिव्ह रिसर्च इज अ टाइप ऑफ क्वालिटेटिव्ह फॉर्म असणारी टाइप आहे, म्हणून तिला गुणात्मक फॉर्म असणारी फॉर्म आहे तो, आणि ए हे आपलं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, द नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व इज. सामान्य संभाव्यता वक्राचे सामान्य वितरण. आता ऑप्शन आहेत बघा, 6 सिग्मा, त्यानंतर बी आहे 3 सिग्मा, 3 आहे, सी आहे ऑप्शन 9 सिग्मा आणि डी आहे 0 सिग्मा. आता याच्यामध्ये आपल्याला हे माहित असणं आवश्यक आहे की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन किंवा ज्याला नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व कशाला म्हणतात आणि त्या कर्व मध्ये काय असतं. तर आपल्याला म्हणजे जसं हा जो काय अनालिसिस भाग किंवा स्टॅटिस्टिकल बेसवर भाग आहे. मग आता नॉर्मल डिस्ट्रीब्युशन फॉर्म करत असताना त्याला गॉसियन डिस्ट्रीब्युशन असंही नाव दिलेलं आहे. आणि हा काय कशाचा भाग आहे तर डिस्ट्रीब्युशन आहे किंवा सिस्टमॅटिक जो फॉर्म दिला जातो तो कोणाचा फॉर्म असतो, मीनचा. मग मीन शोईंग द डाटा नियर द मीन, आणि जो मोर फ्रिक्वेंट किंवा ज्याला आपण अॅक्युरन्स फॉर्म देणारा जो असतो नियर टू द मीन, मग तो मीन फाइंड आउट करून जो देतो त्याला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन म्हणायचा. नॉर्मल डिस्ट्रीब्युशन रिप्रेझेंट कशाने केलं जातं तर बेल शेप फॉर्म असणारा 6 सिग्माने केलं जातं. म्हणून आपलं उत्तर जे आहे ते इथे 6 सिग्मा आहे. लक्षात ठेवा की नॉर्मल डिस्ट्रीब्युशन नॉर्मल प्रोबॅबिलिटी कर्व विचारलाय तर बेल शेप मध्ये जेव्हा रिप्रेझेंट करणारा ग्राफिक रिप्रेझेंटेशन जेव्हा असतं तो 6 सिग्माने रिप्रेझेंट केला जातो, ज्या वेळेला नॉर्मल डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रोबॅबिलिटी कर्व विचारला असेल तेव्हा 6 सिग्मा हे त्याचं नेहमी आन्सर असेल. त्यानंतर 31, इन रिग्रेशन इक्वेशन y is equals to a plus bx where a and b are. आता सरळ प्रश्न विचारलाय की रिग्रेशन समीकरणामध्ये y बरोबर a plus bx आहे, तर जेथे a आणि b काय आहेत अशा स्वरूपाचा प्रश्न आहे. तर आता बघा इथे ऑप्शन दिलेले आहेत. ए डिपेंडंट व्हेरिएबल अवलंबित चल, बी आहे इंडिपेंडंट व्हेरिएबल स्वतंत्र चल, आणि सी आहे कॉन्स्टंट स्थिर, आणि डी आहे कन्स्ट्रक्ट रचनात्मक. आता रिग्रेशन इक्वेशन म्हटल्यानंतर आपल्याला ए आणि प्लस बी हे जे आहेत ते हे कॉन्स्टंट फॉर्म मधले आहेत. कारण का, नियम काय सांगतो, जेव्हा वाय व्हॅल्यू काढायची असेल तर वाय एक्सच्या जागी जाऊ शकतं, आणि जेव्हा एक्स ला काढायचं असेल ते एक्स वायच्या जागी येऊ शकतं. त्यामुळे ते कसे आहेत, स्थिर नाहीयेत. मग जिथं स्थिर जी व्हॅल्यू आहे जे रिप्रेझेंट करतात ते ए आणि बी करतात. म्हणून इथं ए आणि बी काय आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता. त्यामुळे सी हे उत्तर आहे, कारण ते दोन्हीही कॉन्स्टंट फॉर्म आहे, स्थिर आहेत. फक्त बदलल्या जातात तर वाय बदलू शकतो किंवा एक्स बदलू शकतो. जेव्हा वाय काढायचा असेल आपल्याला वायची व्हॅल्यू, तेव्हा हे ऍज इट इज इक्वेशन जे दिले तसं असेल, आणि ज्या वेळेला एक्स काढायचं असेल ते इक्वेशन चेंज होईल. कसं होईल, एक्स बरोबर ए प्लस बी वाय अशा प्रकारचं म्हणजे जे काही सिक्वेन्स आहे किंवा इक्वेशन आहे ते होईल. त्यामुळे इथे
प्रश्न विचारला ए आणि बी काय आहे, तर ते सी उत्तर आहे आपलं, कॉन्स्टंट आहे, स्थिर आहे. नेक्स्ट 32 number question. The systematic empirical inquiry in which research does not have direct control on independent variable is dash method. ज्या पद्धतीने संशोधकास स्वतंत्र चलावर थेट नियंत्रण नसते अशी पद्धतशीर अनुभव माहिती आहे डॅश पद्धत. ऑप्शन आहे ए क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक, बी आहे कोरिलेशन सहसंबंधित, सी आहे नॅचरल इन्क्वायरी नैसर्गिक चौकशी आणि डी आहे एक्स पोस्ट फॅक्टो केवळ उत्तर चाचणी, किंवा सरळ तिला आपण कार्योत्तर पद्धती मराठीत असं लिहून घेतलात किंवा म्हटलं तरी चालेल, ज्याला केवळ उत्तर चाचणी किंवा कार्योत्तर पद्धती म्हटल्या जाते. आता विचारलंय काय की ज्या पद्धतीने संशोधक स्वतंत्र चलावर थेट नियंत्रण नसते अशी पद्धती म्हणजे जिला आपण एक्स पोस्ट फॅक्टो पद्धती म्हणतो किंवा केवळ उत्तर चाचणी किंवा कार्योत्तर पद्धती म्हटल्या जातं. आता आपण याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेऊया की ही पद्धत नेमकी काय आहे. आता एक्स पोस्ट फॅक्टो मेथड ही जी पद्धत आहे तर ही काय आहे की म्हणजे जसं एखादी समस्या सोडवण्यासाठी किंवा प्रायोगिक पद्धती वापरणं शक्य नसते तेव्हा ही कार्योत्तर पद्धती वापरली जाते, ज्याला आपण एक्स पोस्ट फॅक्टो मेथड म्हणतो. आणि ही केव्हा वापरली जाते तर जसं एक उदाहरण देते की जेव्हा बालगुन्हेगार होण्याची कारणे शोधताना एखादा बालकाला गुन्हेगार करून त्याची कारणे शोधणं जेव्हा इष्ट नसते ना, तेव्हा काय केलं जातं की नैसर्गिक पद्धतीमध्ये जी बालके गुन्हेगार आहेत व जी बालके गुन्हेगार नाहीत, अशा दोन्ही घटकांचा तुलनात्मक अभ्यास ज्याच्यात केला जातो ना, त्याला एक्स पोस्ट फॅक्टो मेथड म्हटलं जातं. आणि या पद्धतीला सहसा आपण नॉर्मली तुलनात्मक कार्यकर पद्धती असं सुद्धा म्हटलं जाते. कारण याच्यामध्ये काय केलं जातं, 2 गोष्टीची तुलना केली जाते. ओके. मग ऑलरेडीच प्रश्नामध्ये सांगितले, की स्वतंत्र चलावर थेट नियंत्रण नसते. मग नियंत्रण नसते, मग त्यासाठी काय करायचं? 2 गोष्टींची तुलना करायची. मग त्याला काय म्हणायचं? कॉझल कंपॅरेटिव्ह मेथड असंही म्हणायचं. कारण याच्यामध्ये काय असतं, की कार्योत्तर संशोधन पद्धतीमध्ये जी काही वर्णनात्मक आहे, सहसंबंधात्मक आहे किंवा प्रायोगिक गोष्ट तिथे करणं शक्य नाही त्यावेळेला. तर तुम्ही एक्स पोस्ट फॅक्टो मेथड वापरून आपलं उत्तर जे आहे किंवा तुमची जी प्रोसिजर आहे किंवा जी इन्क्वायरी आहे ती कंप्लीट करू शकतो. मग बाकीच्या गोष्टी इथे का होऊ शकत नाहीये? तर सरळ-सरळ तुम्हाला एखादी गोष्ट एकावर बेस आहे आणि ती त्या गोष्टीनं करणं शक्य नाही. त्यावेळेला तुलना करणं हा फॉर्म येतो. त्यामुळे इथे आपल्याला डी हे आपलं उत्तर आहे. ओके. बाकी तर क्वालिटेटिव्ह मध्ये संख्या आहे वगैरे तो वेगळा भाग आहे. त्यानंतर आपला 33 नंबरचा क्वेशन. The measure of central tendency dash is the 15th percentile. मध्यवर्ती प्रवृत्तीचे माप dash हे 50व्या शतकात आहे. आता इथं सरळ-सरळ तुम्हाला म्हणजे काय जशी आपण डेफिनेशन दिल्यावर त्यांनी कोणी केली असा जसा प्रश्न असतो ना, तसं तुम्हाला इथं सरळ-सरळ 5th पर्सेंटाईल दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला ते काय आहे सरळ-सरळ विचारले. तर याच्यामध्ये जसं आता आपला ऑप्शन आहे मीन मध्यम आहे, बी आहे मीडियन आहे, मध्यांक आहे, सी आता मोड बहुलक आहे आणि डी एव्हरेज सरासरी. तर आता याच्यामध्ये उत्तर जे आहे ते आपलं इथं दिसते ऑप्शन की बी आहे मीडियन. कारण काय मध्यभागी किंवा मीडियम फॉर्म मध्ये जो येतोय तो फिफ्थ पर्सेंटाईल फॉर्म आहे. त्यामुळे तो मीडियन दाखवते. तुम्हाला सरळ इक्वेशन जसं दिल्यावर त्याचं काय आहे विचारलं होतं तसं इथे सरळ-सरळ तुम्हाला प्रश्न स्वरूप असं दिलेलं आहे की ते काय आहे ओळखा. तर ते मीडियन आहे, मध्यांक आहे. आता मीन म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे माध्यम आहे ज्याला आपण कॅल्क्युलेट करतो. जेवढ्या संख्या आहेत तेवढ्यानं डिव्हाईड करून त्याचा जो निघतो तो मध्यांक फॉर्म करतो. मोड म्हणजे जी संख्या रिपीट येते ती फॉर्म करणं. एव्हरेजमध्ये जेवढ्या आहेत त्यांचं भागाकार करून त्यांना जी फॉर्म मिळतो तो म्हणजे आपला एव्हरेज असतो. पण इथं सरळ दिलंय की 15 पर्सेंटाईल फॉर्म म्हणजे काय आहे? तर तो मीडियन आहे. म्हणून आपला 33 चा आन्सर आहे मीडियन मध्यांक. त्यानंतर हा परत एक स्टॅटिस्टिकल बेस क्वेश्चन आहे आणि द शेप ऑफ टी डिस्ट्रीब्युशन इज इन्फ्लुएन्स्ड बाय इट्स. टी वितरणाचा आकार त्याद्वारे प्रभावित होतो. ऑप्शन आहेत आपले ए कॉन्फिडन्स लिमिट्स आत्मविश्वास मर्यादा, बी आहे डीएफ स्वाधीनता मात्रा म्हणतात त्याला, सी आहे सिग्निफिकन्स लेवल सार्थक पातळी आणि डी आहे प्रपोर्शन प्रमाण. आता इथे उत्तर जे आहे आपलं प्रपोर्शन प्रमाण हे का ह्याला आन्सर आहे तर
टी डिस्ट्रीब्युशन इन्फ्लुएन्स करत असताना काय केलं जातं, ज्याच्यामध्ये बघा की एक्सप्लेन फॉर्म करत असताना अबोव द शेप ऑफ द डिस्ट्रीब्युशन जी आहे ती सॅम्पल साईज घेतल्या जाते आणि त्या सॅम्पल साईजचा ग्रो जसा असेल तो ग्रो कोणामुळे शो केला जातो, तर टी मुळे शो केला जातं. मग टी काय फॉर्म करतोय त्याला की डिस्ट्रीब्युशन ऑन द थेरॉटिकल फॉर्म देतो. मग टी डिस्ट्रीब्युशन ओनली बिकम्स द परफेक्टली नॉर्मल व्हेन सॅम्पल साईज रिचेस द पॉप्युलेशन साईज. मग ज्या वेळेला पॉप्युलेशन साईज फॉर्म करून देईल म्हणजे तो प्रमाण दर्शवते कोणाचं, डिस्ट्रीब्युशन असणाऱ्या ह्या रेंजेसचं किंवा सॅम्पल साईजचं आणि पॉप्युलेशनचं. म्हणजे तुम्हाला प्रमाण दर्शवण्यासाठी टी डिस्ट्रीब्युशन जी चाचणी आहे किंवा ज्याला म्हणजे स्टॅटिस्टिकल बेस असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या डिफरंट टाइप्स ऑफ मेथड्स आहेत स्टॅटिस्टिकल पार्ट मधल्या, तर ही टी डिस्ट्रीब्युशन आहे. आणि टी डिस्ट्रीब्युशन काय करते, तर ती डिस्ट्रीब्युशन करत असताना जे काही अफेक्टेड फॉर्म केलाय सॅम्पल साईजवर आणि ग्रो फॉर्म करत असताना जे थेरॉटिकल फॉर्म आहे टी डिस्ट्रीब्युशनचा, तो काय करतो, ओनली बिकेम द परफेक्टली नॉर्मल करतो तो पॉप्युलेशन साईज. म्हणजे दोघांचं इक्वल बॅलन्सिंग फॉर्म करण्याचं त्याचं जे काम आहे ते करत असतो. म्हणून इथे त्याला प्रपोर्शन प्रमाण फॉर्म मध्ये दिलेला आहे की पॉप्युलेशन जास्त फॉर्म करतोय का सॅम्पल साईज फॉर्म करते, हे इक्वेशनच्या मार्फत ते कॅल्क्युलेट केलं जातं, अनालिसिस केलं जातं. म्हणून तिला स्टॅटिस्टिकल बेस भाग म्हटलंय. आणि ती डिस्ट्रीब्युशन इन्फ्लुएन्स करत असताना आपल्याला प्रपोर्शन महत्वाचं आहे, बाकीचे ऑप्शन इथे बसत नाहीत. त्यामुळे डी हे आपलं इथे उत्तर आहे. त्यानंतर a third distinct research methodological movement in social and behavioral sciences. सामाजिक आणि वर्तणुकीशी संबंधित विज्ञानातील तिसऱ्या वेगळ्या संशोधन पद्धतीची चळवळ. आता सरळ सरळ आपल्याला 2-3 गोष्टी इथे मिक्सअप दिल्यात म्हणून आपलं सी हे मिक्स्ड मेथड मिश्र पद्धती हे आपलं आन्सर आहे. मग ऑप्शन ए काय सांगतो, क्वालिटेटिव्ह गुणात्मक, बी काय सांगतो क्वांटिटेटिव्ह संख्यात्मक, सी आहे मिक्स्ड मेथड मिश्रित पद्धत आणि डी आहे मल्टी मेथड बहुपद्धती. मग आता तुम्हाला कन्फ्युजन वाटलं असेल की मग मिक्स्ड फॉर्म आहे तर मल्टी का नाहीये. आता एका वेळेला ऍट अ टाइम तुम्ही सगळ्या गोष्टीला इम्पॉर्टन्स देत असाल तर तुम्ही मिक्स्ड स्वरूपामधलं काम करताय. मग त्यामुळे इथं मिक्स्ड मेथड फॉर्म केले. आणि जर मल्टी मेथड असतं तर तुम्हाला वेगवेगळ्या स्तरावर तुम्हाला सगळ्यांचा तर अभ्यास करायचा, पण सगळ्यांना एका वेगवेगळ्या लेवलवर ठेवायचं. त्याच्या सामाजिक गोष्ट आहे सामाजिक फॉर्म द्यायचा, वर्तणुकीशी संबंधित आहे वर्तणुकीच्याच लिस्टमध्ये टाकायचं, विज्ञानाशी भागात आहे तर विज्ञानाच्याच भागात टाकलं तर त्याला मल्टी मेथड फॉर्म म्हणायचं. स्टडी करताना तिघांची करतात. पण मिक्स्ड मेथड मध्ये काय अल्टरनेट तिघांची गोष्ट एकत्रित कॉम्बिनेशन फॉर्मने काय स्टडी केल्या जातं, त्याची स्टडी ज्याच्यात केली जाते त्याला मिक्स्ड मेथड पद्धती म्हणतात. म्हणून ते सरळ तुम्हाला एक्झाम्पल फॉर्म मध्ये दिलेलं आहे आणि त्याचं उत्तर सरळ आपल्या ऑप्शन मध्ये आहे. म्हणून सी हे जे आहे ते मिक्स्ड मेथड किंवा मिश्र पद्धती हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर 36 नंबर, द टर्म व्हॅरियन्स इज युज्ड बाय द प्रोफेसर. भिन्नता हा शब्द प्राध्यापक वापरतात. कोणते? आता सरळ सरळ जसं आपण म्हणतो ना की एखादी कोणती गोष्ट त्या पर्टिक्युलर व्यक्तीने लावली असेल तर त्याचंच नाव आलं पाहिजे. मग बाकीचे ऑप्शन इथे काहीच मॅटर करत नाही. तशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. मग आपल्याला परफेक्टली माहित असेल तरच ते आपण आन्सर शोधू शकतो. मग आता हॉटलिंग्स जो आहे किंवा सेंट डॉक्टर जे आहे किंवा पिअर्सन्स आहे, ते हे तिघही जे आहेत ते वेगळ्या त्यांच्या संशोधनासाठी ते फेमस आहेत. पण जिथे आपल्याला व्हॅरियन्ससाठी कोण आहे किंवा कोणीही प्रपोज केली सुरुवातीला मेथड, तर ती म्हणजे आर.ए. फिशर. आता व्हॅरियन्स फॉर्म म्हणजे काय आहे, ज्याच्यामध्ये एनोवा, एन्कोवा हे 2 भाग येतात आणि हे व्हॅरियन्सशी रिलेटेड आहे. आणि त्यामुळे भिन्नता हा शब्द जो आहे सर्वात पहिले आर.ए. फिशर यांनी शोधून काढला आणि त्याच्या बेसवर एनोवा आणि एन्कोवा ह्या टेस्ट ज्या आहेत त्या मेजर केल्या जातात. म्हणून त्याला व्हॅरियन्स म्हणजे 2 फॉर्म बाय व्हॅरियन्स किंवा व्हॅरियन्स फॉर्म दिला जातो. म्हणून ते आर.ए. फिशर आहे ज्यांनी व्हॅरियन्स हा प्रोसेस शोधली किंवा त्याच्यावर वर्क केलंय किंवा ती फाइंड आउट करून त्याच्यावर एनोवा आणि एन्कोवा ह्या टेस्टनी अनालिसिस साठी इम्पॉर्टन्स काय आहे ते सांगितलेलं आहे. नेक्स्ट 37, व्हॅरियन्स इज अ मेजर ऑफ डिस्पर्शन द स्क्वेअर रूट ऑफ विच इज द डॅश डॅश. तफावत हे विखुरण्याचे एक उप आहे ज्यांचा वर्गमूळ म्हणजे. आता जसं आपण मगाशी बघितलं की व्हॅरियन्स हा आर.ए. फिशरनी फाइंड आउट केला, त्याच्यानंतर तो स्टॅटिस्टिकल मध्ये आलाय. मग स्टॅटिस्टिकल मध्ये फॉर्म करत असताना मेजर ऑफ डिस्पर्शन ही एक फॉर्म दिलेला आहे, स्टॅटिस्टिकल बेस आहे. त्यामध्ये ए जे आहे
रेंज विस्तार ज्याला म्हणतो आपण. बी जे आहे मीन डेव्हिएशन मध्यम विचलन. सी आहे स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाणित विचलन आणि डी आहे ऍव्हरेज डेव्हिएशन सरासरी विचलन. आता आपल्याला जसं स्टँडर्ड डेव्हिएशन काय हे माहित असणं महत्वाचं आहे. जसं आता मीन डेव्हिएशन मध्ये मीन महत्वाचा आहे आणि स्टँडर्ड डेव्हिएशन मध्ये स्टँडर्ड फॉर्म दाखवणारा जो आहे. जसं आता स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे की तो मेजर करत असताना हाऊ डिस्पर्जल फॉर्म करणं किंवा डिस्पर्स फॉर्म करत असताना डाटा कसा रिलेट करतो टू द मीन हे ज्याच्यात शोधलं जातं फाइंड आउट केलं जातं तो म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. मग आता त्याच्यामध्ये जसं मी आता म्हटल्याप्रमाणे की हाऊ टू डिस्पर्स डाटा इन द रिलेशन टू द मीनचं रिलेशन त्या डाटाशी संबंधित काय आहे ज्याच्यात फाइंड आउट केलं जातं त्याला स्टँडर्ड डेव्हिएशन म्हणतात. मग याच्यामध्ये जेव्हा लो स्टँडर्ड डेव्हिएशन असेल मीन्स डाटा आर कल्चर्ड अराउंड द मीन असेल म्हणजे क्लस्टर्ड फॉर्म करत असताना अराउंड द मीन असणार आहे किंवा जेव्हा लो स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर्म असेल तेव्हा. आणि जेव्हा हाय स्टँडर्ड डेव्हिएशन असेल तेव्हा इंडिकेट काय करतो की डाटा आर मोर ऑर स्प्रेड आउट होतो. ओके स्प्रेड आउट होतो तेव्हा डाटा कशा आहे किंवा स्टँडर्ड डेव्हिएशन कसं आहे हाय आहे. आणि लो स्टँडर्ड डेव्हिएशन असेल तेव्हा काय असेल की क्लस्टर्ड फॉर्म अराउंड द मीनच्या असेल तेव्हा लो स्टँडर्ड डेव्हिएशन. आणि हाय स्टँडर्ड डेव्हिएशन केव्हा असेल जेव्हा डाटा इंडिकेट करतो मोर स्पीड आउट. ओके त्यावेळेला मग स्टँडर्ड डेव्हिएशन फॉर्म करत असताना कशा प्रकारचं लो आहे की हाय आहे हे रिलेशन दाखवणं आणि कोणाशी रिलेटेड आहे मीनशी रिलेटेड हे जेव्हा दाखवलं जातं कशामध्ये दाखवलं जातं त्याला स्टँडर्ड डेव्हिएशन म्हटलं जाते. ओके मग मेजर्स ऑफ डिस्पर्शन आहे ते स्टँडर्ड डेव्हिएशन रिलेटेड. त्यानंतर 38 नंबर द वर्किंग पॉप्युलेशन इज कार्यरत लोकसंख्या. ऑप्शन आहे टार्गेट सॅम्पल लक्ष्य नमुना, बी आहे सॅम्पलिंग फ्रेम नमुना चौकट, सी आहे सॅम्पलिंग साईज नमुना आकार आणि डी आहे सॅम्पलिंग लिस्ट नमुना यादी. आता वर्किंग पॉप्युलेशन म्हटले मग आता आपल्याला कार्यरत लोकसंख्या आहे ती फाइंड आउट करायची किंवा बघायची कशा प्रकारे. मग आता ही अरेंजमेंटचा भाग आहे. मग तो काय करतो जसं सॅम्पल निवडले पॉप्युलेशन मधून वर्क करण्यासाठी सॅम्पल निवडतो आपण बरोबर आहे. सॅम्पलिंग म्हणजे काय आहे की ज्या पॉप्युलेशन मधून एक रिप्रेझेंट करण्यासाठी ज्याला निवडतो आपण त्याला सॅम्पलिंग म्हणतो किंवा सॅम्पल निवडलं म्हणतो. मग आता वर्किंग मध्ये त्याला बसवायचे म्हणून ते आपली काय झालं एक म्हणजे डिझाईन फॉर्म करणं किंवा चौकट तयार करणं हा फॉर्म आहे. म्हणून सॅम्पलिंग फ्रेम हे तिथं आन्सर येतं आपलं. जर समजा तिथे सॅम्पलिंग फ्रेम जर नसतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं सॅम्पलिंग लिस्ट हे ऑप्शन आलं असतं का तर आपण आणखीन वर्किंग पॉप्युलेशन मध्ये सॅम्पल निवडण्याची आहे. मग सॅम्पल निवडण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे सॅम्पलिंग लिस्ट फाइंड आउट करावं लागणार आहे. पण ऑलरेडी इथं सॅम्पलिंग फ्रेम असल्यामुळं वर्किंग पॉप्युलेशन मध्ये कार्यरत काय आहे तर आपल्याला निवडलेला आपण फ्रेम तयार करत आहोत आणि वर्किंग पॉप्युलेशन मध्ये त्याला देत आहोत म्हणून सॅम्पलिंग फ्रेम हे आपलं इथं उत्तर आहे. त्यानंतर 39 a measures of central tendency in which the value that occurs most frequently is dash. मध्यवर्ती प्रवृत्तीचे एक मापन ज्यामध्ये बहुतेक वेळा आढळणारे मूल्य म्हणजे. आता सरळ सरळ डेफिनेशन दिली आहे ना आपल्याला ती कशाची डेफिनेशन आहे ती फाइंड आउट करणं म्हणजे आपलं इथे उत्तर आहे. मग आता ए काय सांगतो मीडियन मध्यांक, मोड काय सांगतो म्हणजे बहुलक आहे त्याला म्हणतो आपण, सी म्हणजे मीन आणि ऍव्हरेज सरासरी. आता बाकी 3 ऑप्शन बद्दल आपण मगाशी डिस्कस केलं. आपण आपल्या आन्सर बद्दल बोलूया. आता ऑलरेडी इथे डेफिनेशन फॉर्म तुम्हाला दिल्यासारखं दिले की मेजर्स ऑफ सेंट्रल टेंडन्सी तर मेजर करायची पण तो काय म्हणतोय व्हॅल्यू दॅट ऑकर्स मोस्ट फ्रिक्वेंटली म्हणजे खूप वेळा आढळणारी संख्या आहे. मग खूप वेळा जेव्हा एकच संख्या खूप वेळा म्हणजे आढळते किंवा भेटते त्याला आपण काय म्हणतो बहुलक म्हणतो ज्याला आपण इंग्लिशमध्ये मोड म्हणतो. मग हा स्टॅटिस्टिकल बेस भाग असला जरी आपल्याला तर मीन मोड मीडियन ऍव्हरेज ह्यांच्या डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे. तर इथे सरळ सरळ डेफिनेशन दिली होती ना आपल्याला उत्तर आपलं शोधायचं होतं त्यामधून ही कशाची डेफिनेशन आहे. त्यानंतर 40 नंबर क्वेश्चन हा पण स्टॅटिस्टिकल बेस क्वेश्चन आहे. हा टेस्टचा प्रकार आहे आणि काय स्क्वेअर टेस्ट इज बेस्ड ऑन म्हणजे काय स्क्वेअर चाचणी डॅश डॅश वर आधारित आहे. तर कशावर आधारित आहे तर ऑप्शन आहेत आपले फ्रिक्वेन्सी ज्याला वारंवारता म्हणतात, बी म्हणजे मीन मध्यम, सी म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन प्रमाण विचलन आणि डी म्हणजे मीडियन मध्यम. आता इथे मीन आणि मीडियन हे दोन भाग साईडला ठेवा आणि स्टँडर्ड डेव्हिएशन पण आपल्याला माहिती आहे की रिलेशन कसं आहे त्याचं मीनशी रिलेटेड हाय आहे लो आहे तो सांगणारा म्हणजे स्टँडर्ड डेव्हिएशन आहे. ओके
पण इथे काय स्क्वेअर टेस्ट कशासाठी बेस्ड आहे, तर जी फ्रिक्वेन्सी फॉर्म करणं किंवा फ्रिक्वेन्सीवर आधारित आहे. म्हणून फ्रिक्वेन्सी काय आहे हे आपल्याला माहित असणं सुरुवातीला गरजेचं आहे. की जसं आता इंडिपेंडंट डिटरमाइन करत असताना आपल्याला काय स्क्वेअर काय करतो, की असोसिएट करतं कशामध्ये, जे कॅटेगरियल व्हॅरिएबल आहे त्याच्यामध्ये. जसं वेदर आणि त्याचा व्हॅरिएबल इंडिपेंडंट फॉर्म करत असताना कशा प्रकारे त्यांचं एकमेकांशी संबंध आहे. मग मेजर टू हाऊ मॉडेल फॉर्म करणं किंवा ज्यांना आपण त्याला कम्पेअर टू ऍक्च्युअल जे आहे ऑब्झर्वेशन डाटाचं ते फाइंड आउट करणं. मग फ्रिक्वेन्सी मध्ये काय केलं जातं सहसा, की जो रेट असतो किंवा ऍटविस ज्याला समथिंग ऑकर ओव्हर द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम म्हणतात बघा. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, द रेट ऍट विच समथिंग ऑकर्स ओव्हर अ पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम, म्हणजे तो आपली फ्रिक्वेन्सी मेजर करतो. मग ज्या वेळेला गिव्हन सॅम्पल असेल अँड इन्क्रीजिंग इन द फ्रिक्वेन्सी असेल ऑफ ऍक्सिडेंट ड्यू टू द इन्क्रीज द ओव्हर टाइम मुळे जर इन्क्रीजिंग झालं असेल तर ती फ्रिक्वेन्सी पिरियड वाढला. मग आपल्याला विदिन अ टाइम पिरियड मध्ये जर ते कम्प्लीट करायचं असेल तर ती फ्रिक्वेन्सी फॉर्म केल्या जाते. मग काय स्क्वेअर टेस्ट ही बेस्ड ऑन, मग काय स्क्वेअर मध्ये काय केलं जातं, तर फ्रिक्वेन्सीवर बेस असलेलं त्याचं डाटा आहे किंवा जे अनालिसिस आहे ते केलं जातं. म्हणून ते काय स्क्वेअर टेस्ट कशावर बेस आहे, तर फ्रिक्वेन्सीवर बेस्ड आहे, ज्याला आपण मराठीत वारंवारता म्हटला जातो. आणि लक्षात ठेवा की तो कॅटेगरी फॉर्म करत असताना त्याचं रिलेशन कशाशी असतं, तर रेट ऍट विच समथिंग ऑकर्स ओव्हर द पर्टिक्युलर पिरियड ऑफ टाइम. आणि जो गिव्हन सॅम्पल दिलेला आहे तो जर इन्क्रीजिंग फॉर्म करत असेल तर तो ओव्हर टाइम फॉर्म मध्ये करतो ड्यू टू द इन्क्रीज द ओव्हर टाइम. ओके, त्यावेळेला ती वारंवारतावर डिपेंड आहे. मग काय स्क्वेअर टेस्टचा अनालिसिस करत असताना ती डिपेंड कोणावर आहे, तिचे चेंजेस होण्याचे जे काही किंवा अनालिसिस करत असताना जे काही आन्सर फाइंड आउट होईल ते बेस्ड ऑन द फ्रिक्वेन्सी. ओके, नेक्स्ट क्वेश्चन.